प्रवीण माने उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार। प्रवीण माने यांच्यामुळे इंदापुरात राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह। प्रवीण माने हे सोनाई समूहाचे संचालक आणि पवार कुटुंबाचे निकटवर्तीय। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात धाराशिवमधील शेतकरी आक्रमक। धुळे सोलापूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन। बच्चू कडूंचा आंदोलक शेतकरी आणि जिल्हा प्रशासनासोबत संवाद। कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवारांची नाराजी दूर। सुनील प्रभूंच्या मध्यस्थीने संजय पवारांची नाराजी दूर झाल्याची माहिती। हिंदी सक्तीचा जिया रद्द। ठाकरे बंधूंचा एकत्रित विजय मेळावा। विजय मेळावा वरळी डोममध्ये होणार। धुळ्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश। काँग्रेसला रामराम करत कुणाल पाटील भाजपमध्ये। राहुल गांधींचे विश्वासू म्हणून पाटील यांची ओळख। जय महाराष्ट्र शुभ सकाळ मोदी। शहांना टॅग करत संजय राऊतांचं ट्विट। भिवंडी वाडा रस्त्याच्या कामासाठी अनगाव येथे भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन। तात्काळ रस्त्याचं काम तसंच ठेकेदारावर कारवाईचं निवेदन। काही काळासाठी वाहतूक विस्कळीत। 5 जुलैचा सोहळा दुपारी 12 वाजता सुरू होणार। विजय सोहळ्याला राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार। संजय राऊतांची माहिती। दोन बंधू एकत्र येण्याचा मुद्दा नाही तर मराठीसाठी एकत्र येतोय। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र येतोय संदीप देशपांडेंचं वक्तव्य। खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाची सुमारे 9 तास पोलीस चौकशी। चालकाला सालार जंगच्या वंशजांकडून 150 कोटींची जमीन दिल्याप्रकरणी चौकशी। चालकांना पोलीस चौकशीत सहकार्य न केल्याची सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। गणेश गीते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर। येत्या 5 दिवसांमध्ये गीतेंचा प्रवेश होणार असल्याची माहिती। काही माजी नगरसेवक देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। परभणीतील माजी आमदार विजय भांबळे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। मुंबईत आयोजित कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश। मनसेकडून दादरमध्ये शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी। आदिवासी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवासाचा बॅनरवर फोटो। यापेक्षा हिंदी भाषा सक्ती महत्त्वाची वाटते का? मनसेचा सरकारला संतप्त सवाल। पुण्यात राष्ट्रवादीमध्ये कोणतेही संघटनात्मक बदल होणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून काही दिवसांपूर्वीच 2 शहराध्यक्ष आणि 4 कार्याध्यक्षांची निवड। वकील गुणरत्न सदावर्तेंना कांशिलात लावणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस। ठाकरेंच्या शिवसैनिकाकडून जाहीर। सदावर्तेंना धडा शिकवणं महत्त्वाचं। शिवसैनिक प्रशांत भिसेंचं वक्तव्य। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं उद्धव ठाकरे यांचं कौतुक। कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच कौतुक। विरोधी पक्षनेतेपदासाठी माझं नाव आघाडीवर। भास्कर जाधव यांचा दावा। सरकार त्यांचे आहे त्यामुळे त्यांना वाटतं ते करतात। मीडियासमोर जाऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। सुनील प्रभूंची सरकारवर टीका। मराठीच्या प्रश्नावर 2 भाऊ एकत्र येत असतील तर दुसऱ्याला काही वाटण्याची गरज नाही। शिवसेनेची अधोगती प्रगती जनता पाहते। पुन्हा एकदा शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये चांगले दिवस येतील। सुनील प्रभूंचं वक्तव्य। गणेशोत्सवाबाबत अद्याप काही माहिती आली नाही। गणेशोत्सव मंडळ सुद्धा प्रतीक्षेमध्ये। सरकारने विचार करून लवकरात लवकर सांगावं। सुनील प्रभूंचं सरकारला आवाहन। एमआयडीसी भागामध्ये जे कारखाने चालतात त्याचा परिणाम मानवी वस्तीवर होतो। पर्यावरण विभागाने श्वेतपत्रिका काढावी। पर्यावरण विभाग काय काम करतो? सुनील प्रभूंचा सवाल। विधिमंडळाने लोकभावनांची बूज राखावी। विधानसभा निवडणुकीनंतर अध्यक्षांनी गेल्या 6 महिन्यात विरोधी पक्ष नेताही नेमलेला नाही। ही महाराष्ट्राची परंपरा नव्हे। प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांचा लेख। ऑफिसच्या वेळा बदलल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरचा ताण कमी होऊ शकतो। काही प्लॅनर्सनी मांडलेल्या कल्पनेवर चर्चा करावी। भाजप आमदार अतुल भातखळकर यांचं सरकारला आवाहन। ठाकरे बंधूंनी एकत्र यायचं असेल तर जरूर एकत्र यावं। मात्र 13 कोटी जनता महायुतीच्या नेतृत्वामध्ये सुरक्षित आहे। पालिका निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीला लोक निवडून देणार। अतुल भातखळकरांचा विश्वास।
राज्यात आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये वाढ. जानेवारी ते मार्च 2025 पर्यंत 767 प्रकरणं समोर. विधान परिषदेमध्ये दिलेल्या लेखी उत्तरातून धक्कादायक माहिती समोर. महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत. पकडलेली वाळू गरिबांना 5 ब्रासनं द्यायला हवी, पण देत नाही. वाळू चोरी प्रकरणावरून अनिल परब यांचे गंभीर आरोप. विधानसभेतून नाना पटोले दिवसभरासाठी निलंबित. कोकाटे लोणीकरांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक. नाना पटोलेंनी माफी मागावी, मुख्यमंत्र्यांची मागणी. कुंडमळा इंद्रायणी पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार का? विधानसभेत आमदार चेतन तुपेंकडनं प्रश्न उपस्थित. पूल बांधण्यात कुणामुळे दिरंगाई याचा अहवाल येईल. अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. शिवेंद्रसिंह राजे भोसलेंची प्रतिक्रिया. मंत्री गिरीश महाजन आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये संवादाच्या दरम्यान जयंत पाटीलही उपस्थित. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा संवादाचं चित्र. एमआयडीसी मधील कंपन्यांकडून प्रदूषणाचा अतिरेक. पाण्यासह हवेचं प्रदूषण वाढल्याची माहिती समोर. नोटीस देऊनही कंपन्यांनी न ऐकल्यास कारवाई करू. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं आश्वासन. मे आणि जून महिन्यामध्ये झालेल्या अवकाळीमुळे 77,300 हेक्टर शेतजमिनीचं नुकसान. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची माहिती. देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकरांच्या भेटीला. फडणवीस राहुल नार्वेकरांच्या दालनामध्ये भेटीला. विरोधकांनी केलेल्या सभात्यागाच्या मुद्द्यावर या भेटीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता. छत्तीसगडमधील जगदलपूर रायपूर महामार्गावर बसचा अपघात. अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील फार्मा कंपनीच्या रिॲक्टरमध्ये भीषण स्फोट. स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू, 26 जण जखमी. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. एलपीजी सिलेंडर वापरकर्त्यांना आजपासून दिलासा. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या, तर 14 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र आहेत तशाच. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या भाड्यामध्ये आजपासून वाढ. नॉन एसी मेल आणि एक्सप्रेस ट्रेनसाठी भाडेवाढ. प्रति किलोमीटर 1 पैसे भाडेवाढ, तर एसी क्लाससाठी 2 पैसे प्रति किलोमीटर भाडेवाढ. दिल्लीमध्ये मुदत संपलेल्या वाहनांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही. यामध्ये 10 वर्ष जुन्या डिझेल वाहन आणि 15 वर्ष जुन्या पेट्रोल वाहनांचा समावेश. आयसीआयसीआय बँकेचे एटीएम शुल्क आजपासून लागू होणार. एटीएम मधून 5 वेळा पैसे काढल्यानंतर पुन्हा पैसे काढण्यावर 23 रुपये शुल्क लागू. एचडीएफसी बँकेचं क्रेडिट कार्ड आजपासून महागणार. डिजिटल वॉलेट्समध्ये महिनाभरात 10,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम टाकल्यास 1% शुल्क आकारला जाणार. कोलकात्यातील विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार पूर्वनियोजित. कोलकाता पोलिसांचा दावा. घटना चित्रित करून पीडितांना आरोपींकडून त्रास दिला गेला. कथित चित्रफितींचा आता शोधही पोलीस घेत आहेत. नंदुरबारमधील शहादा तालुक्यात रस्त्याची दुरावस्था. शहादा शहर परिसरातील रस्त्यांची चाळण, तर 9 जुलैला नागरिकांचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा. रस्त्याची कामं त्वरित करण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.